हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार, अतिशय चविष्ट, अगदी पंक्तीत मिळतो तसाच मसाले भात. मसाले भात आवडत नाही असं मला कुणीच वाटत नाही. सगळ्यांना मसाले भात खूपच आवडतो. सगळे मसाले भात खूप आवडीने खातात आणि मेन म्हणजे बनवायलाही खूपच सोपा असतो आणि खूपच कमी श्रमात आणि कमी वेळात बनून तयार होतो. याच्यासोबत एखादी स्वीट डिश जरी असेल तरीही आपला मेन्यू रेडी असतो. खूप जास्त तामझाम करण्याचीही काही गरज नसते. तर चला मग वळूया रेसिपीकडे. सर्वात पहिले इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे आणि आपल्या मसाले भातमध्ये मला ज्या ज्या व्हेजिटेबल्स घालायच्या आहेत त्या मी सर्व आधी कट करून घेतलेलं आहे. ओलं खोबरं घातलेलं आहे मी यात, त्यालाही किसून ठेवलेलं आहे. वटाणे वगैरे सोलून ठेवलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असतील ते तुम्ही घेऊ शकता. अगदी कोथिंबीरही धुवून कापून ठेवलेली आहे. आता छान तूप गरम झालेलं आहे. त्यात मी 1 फुल चमचा मस्त राई घातलेली आहे, 1 फुल चमचा मस्त जिरे घातलेले आहे, दालचिनी, मिरे आणि वेलच्या थोड्या सोलून घातलेल्या आहेत. याचीही फोडणी दिलेली आहे गरम तुपामध्ये आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. लसूण कापून घातलेला आहे. अद्रकचे छान छोटे छोटे तुकडे घातलेले आहेत. हेही दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्टही करून घालू शकता लसूण आणि अद्रकची. कांदे छान रफली चॉप करून घातलेले आहेत. तुम्हाला याहीपेक्षा बारीक किंवा याहीपेक्षा थोडे जाड कट करून घालायचे असतील तरीही तुम्ही घालू शकता. आता कांदा छान नरम करून घ्यायचा आहे. खूपच जास्त ब्राऊन करण्याची गरज नाही. आता इथे मी हिंग घालत आहे. हिंग घातल्यानेही आपल्या मसाले भाताला खूप छान चव लागते. आता मी इथे शेंगदाणे घातलेले आहे. वटाणे घातलेले आहे. हे ताजे वटाणे आहेत, तुम्ही फ्रोझनही घालू शकता. कॅशू घातलेले आहे. कॅशू नक्की घाला. खूप म्हणजे त्याचं लूक आणि टेस्ट खूप छान इन्हॅन्स होते. इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे किसून. त्यानेही मसाले भाताला अप्रतिम रिच अशी टेस्ट लागते. आता हे सगळं मी परतवून घेत आहे आणि मी आपली फ्लेम गॅसची मीडियमच ठेवलेली आहे. खूप जास्त फुल ठेवलेली नाही. आता यालाही छान परतवून झालेलं आहे. आता मी यामध्ये फुलकोबी घालणार आहे. पण फुलकोबी कधीही फक्त धुवून घालायची नाही. त्याला नेहमी बॉईल करून मगच आपल्या भाज्यांमध्ये यूज करायचे आहे. फुलकोबीला मी बॉईल करून घातलेली आहे. टोमॅटो कट करून घातलेला आहे आणि गाजराचे वरची साल काढून त्याचेही छोटे छोटे तुकडे करून तेही मी यामध्ये घातलेलं आहे आणि यालाही छान परतवून घेत आहे. खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत या भाज्या. आपल्याला आपण जेव्हा शिट्ट्या घेतो तेव्हा त्या खूप छान नंतर शिजतात. आता मी यामध्ये सुके मसाले घालणार आहे. इथे मी सर्वात पहिले आता घातलेला आहे कढीपत्ता पावडर आणि त्यानंतर मी इथे घालणार आहे 2 चमचे धनिया पावडर. ही ॲक्च्युली धने जिरे पावडर आहे. आता मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे. हळदी पावडर घातलेली आहे. हे सर्व मसाले माझे घरी बनवलेले आहेत. त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्वात शेवटी जेव्हा आपण झाकण लावतो कुकरचं तेव्हाही कोथिंबीर ॲड केली तरीही चालेल. यालाही छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान परतवल्या गेलेल्या आहेत सगळ्या व्हेजिटेबल्स. आता मी इथे जे तांदूळ धुवून ठेवले होते तेही मी यात ॲड करत आहे आणि लगेचच इथे मी मीठ घालून घेत आहे. मी इथे सैंधव मीठ घालत आहे. तुम्हाला जे हवं असेल ते घाला, पण शक्यतो सैंधव मीठ घालण्याचाच प्रयत्न करा कारण ते हेल्थसाठी खूप चांगलं असतं. आता इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता म्हणून मी त्यासाठी इथे 3 वाटी पाणी घालत आहे किंवा 2.5 वाटीही घालू शकता जर खूपच छान मोकळा हवा असेल तर. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे.
तांदूळात पाणी किंवा पाण्यात तांदूळ टाकल्यानंतर त्याला मिक्स करायला अजिबात विसरू नका, नाहीतर मग अर्ध्या मसाले भातचा कलर वेगळा आणि अर्ध्या मसाले भातचा कलर वेगळा असं होतं. त्यामुळे त्याला छान एकजीव करायचंच आहे. त्यानंतर मी यामध्ये अर्धी लिंबाची फोड घालत आहे. त्यामुळे मसाले भाताला चवही खूप छान लागते आणि असा मोकळा मोकळा भात होतो आपला. आता हे सगळं झाल्यानंतर याला मी उकळी येऊ देणार आहे. आता तुम्ही बघू शकता याला खूप छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. जवळजवळ 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपला डिलिशियस असा मसाले भात रेडी आहे. आता मसाले भात खाण्यासाठी पंक्तीत जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरच्या घरी असा यम्मी मसाले भात करून खाऊ शकता. बघू शकता तुम्ही आपण घरी बनवला असल्यामुळे किती प्रकारचे व्हेजिटेबल्स घातलेले आहेत त्यामुळे तो खूपच जास्त हेल्दीही होतो. बघू शकता छान मोकळा झालेला आहे. तुम्हाला जर याहीपेक्षा मोकळा करायचा असेल तर तुम्ही थोडं किंचित पाणी कमी टाकू शकता किंवा तुमच्या तांदूळावर ते डिपेंड आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान मस्त वरून साजूक तूप घालून त्याला खाऊ शकता. याच्यासोबत एखादा दह्याचा रायता असेल तर त्यानेही खूप अप्रतिम लागतं अजूनच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.